नमस्कार मित्रांनो, मी वास्तू कन्सल्टंट उमेश दांडगे। या व्हिडिओमध्ये आपण जिओपॅथिक ट्रेस बद्दल डिस्कशन करणार आहोत आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या ज्या चार प्रकारच्या जमिनीबद्दल वास्तुशास्त्र चर्चा करते याचे एक डिटेल वर्णन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार। कल्पना करा, एकाच गावात दोन व्यक्ती राहतात। दोघेही खूप मेहनती आहेत। दोघांचे उत्पन्न जवळपास सारखेच। दोघांनी एकाच वेळी घर बांधले, पण काही वर्षानंतर एक जण प्रगतीच्या शिखरावर पोहोचतो तर दुसरा सतत आजारपण, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि कौटुंबिक समस्यांशी झुंजत असतो। हे असे का घडते? हे फक्त नशीब असते का, की त्या घराखालील जमिनीतच एखादे असे रहस्य दडलेले असते? वास्तुशास्त्र सांगते, प्रत्येक भूमीचा स्वतःचा एक स्वभाव असतो, स्वतःची एक ऊर्जा असते आणि स्वतःची एक कथा असते। आज आपण एक अशाच रहस्यमयी प्रवासाला निघालो आहोत, जिथे आपण जाणून घेणार आहोत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही जी माती आहे, ही माती म्हणजे काय? काळी, लाल, पांढरी, पिवळी आणि रेतीची माती यांचा असणारा शरीरावरती प्रभाव। जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मातीबद्दल काय सांगते? जिओपॅथिक ट्रेस म्हणजे नेमके काय? आणि माणसाची जी प्रकृती आहे, ज्याला आपण वात, पित्त आणि कफ म्हणतो, या माणसांच्या प्रकृतीवरती या मातीचा काय परिणाम होतो आणि अशा जमिनीवरती राहणाऱ्या लोकांचे आयुष्य अचानक का बदलते? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकलेली नसेल। मित्रांनो, जेव्हा एखादे बीज जमिनीत पेरले जाते तेव्हा त्याची वाढ बीजावर नाही तर त्या मातीवर अवलंबून असते। सुपीक माती असेल तर साधे बीजही एक विशाल वृक्ष बनते, पण जर मातीच कमजोर आहे तर एक उत्तमातलं उत्तम बीज सुद्धा संघर्ष करते। हा नियम आपल्या घरालाही लागू होतो आणि आपल्या जीवनालाही लागू होतो। वास्तुशास्त्रामध्ये भूमीला भूमाता म्हटले गेलेले आहे, कारण आपण ज्या जमिनीवरती राहतो ती जमीन आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती, आपल्या विचारांवरती आणि आपल्या आरोग्यावरती प्रभाव टाकत असते। आणि हेच प्रमुख कारण म्हणून प्राचीन काळात घर बांधण्यापूर्वी भूमीचे परीक्षण केले जात असे। सर्वप्रथम जाणूया ब्राह्मण मातीबद्दल। शास्त्रानुसार पांढऱ्या, फिकट, पिवळ्या आणि सुगंधी रंगाची मऊ माती ब्राह्मण माती मानली जाते। अशा जमिनीवरती मंदिरे, आश्रम आणि गुरुकुले बांधली जात असत। असे मानले जायचे की या जमिनीत ज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा असते। यानंतर येते क्षत्रिय माती, लाल रंगाची माती। या मातीमध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते, म्हणूनच या मातीला शौर्य, नेतृत्व आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जायचे। अशा प्रकारच्या जमिनीवरती राजे आणि योद्ध्यांसाठी ही माती अतिशय शुभ मानली जात होती। परंतु अशी लाल माती काही वेळा उष्णता आणि चिडचिड ही वाढवू शकते। यानंतर येते ती वैश्य माती, पिवळसर रंगाची माती। व्यापार, धन आणि आर्थिक प्रगतीशी संबंधित मानली जाते। प्राचीन काळातील अनेक व्यापारी नगरे अशाच प्रकारच्या जमिनीवर विकसित झाली होती। यानंतर येते ती शूद्र माती म्हणजे काळी माती। जर आपण ही माती पाहिली तर शेतीसाठी अत्यंत सुपीक, परंतु घर बांधण्यासाठी काही एक आव्हाने निर्माण करते। कारण ही जी माती आहे ही पाणी पडल्यावरती फुगते आणि उन्हाळ्यात ही आकसते। आणि आता इथून विज्ञान सुरू होते।
मॉडर्न जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये याला एक्सपेन्सिव्ह सॉइल म्हटले जाते. अनेक घरांमध्ये दिसणाऱ्या भेगांचे हीच माती एक कारण असू शकते. आता एक मनोरंजक प्रश्न, काही जागा कायम थंड का वाटतात आणि काही जागा कायम गरम का वाटतात? याचे उत्तर फक्त हवामानात नाही तर मातीमध्ये सुद्धा आहे. काळी माती सूर्याची उष्णता जास्त काळ साठवून ठेवते, म्हणून ती जास्त गरम राहते. आणि पांढरी माती ही सूर्याची किरण परावर्तित करते, म्हणून तुलनेने ही थंड राहते. ज्या मातीमध्ये रेतीचे प्रमाण जास्त असते ती माती पाणी धरून ठेवू शकत नाही, परंतु ती पटकन कोरडी होते. जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहणी केली तर ही माती शरीरातला वात वाढवते, ज्यामुळे अस्थिरता, चिंता आणि झोपेच्या समस्या सुद्धा वाढतात. काही माती दलदली असते. दलदलीची जमीन आहे ती आणखी वेगळी असते. येथे सतत ओलावा असतो, बुरशी, जंतू आणि डासांचे प्रमाण ही माती वाढवते. जर आपण आयुर्वेदानुसार विचार केला तर अशी जमीन शरीरातला कफ वाढवते, ज्यामुळे आळस, जडपणा आणि सुस्ती वाढते. आता आपण या व्हिडिओच्या सर्वात रहस्यमय भागाकडे येतो, ज्याला आपण म्हणतो जिओपॅथिक ट्रेस. काही संशोधकांच्या मते जमिनीखाली वाहणारे पाणी, खनिजांचे असणारे थर आणि भूगर्भातील तळे एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण करतात. या ऊर्जेला आपण जिओपॅथिक ट्रेस असे म्हणतो. अनेक देशांमध्ये यावरती संशोधन झालेले आहे. काही संशोधनामध्ये असे आढळले की अशा भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना झोप न लागणे, सतत थकवा जाणवणे, मानसिक तणाव या गोष्टी अधिक जाणवतात. परंतु आधुनिक विज्ञानाने याबद्दल अंतिम निष्कर्ष अद्याप दिलेला नाहीये. पण हा विषय आजही एका संशोधनाचा भाग आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न आणखी येतो, सिंगल रो हाऊस आणि डुप्लेक्स हाऊस या दोघांवरती मातीचा परिणाम हा सारखाच होतो का? तर याचे जर उत्तर पाहिले तर यात मतभेद आहे. याचे उत्तर आहे हो आणि नाही. कारण दोघी घरे एकाच जमिनीवर उभी असतात, म्हणून जमिनीचा मूलभूत प्रभाव दोघींवरती असतो. परंतु डुप्लेक्स हाऊस मध्ये उंची, हवेचा प्रवाह आणि सूर्यप्रकाश यामुळे काही परिणाम बदलतात. तरीही जमिनीचा प्रभाव हा पूर्णपणे नाहीसा होत नाही. मित्रांनो, आपण जेव्हा प्लॉट खरेदी करतो तेव्हा आपण रस्ता पाहतो, लोकेशन पाहतो आणि डिझाईन पाहतो. परंतु ज्या मातीवरती संपूर्ण आयुष्य उभे राहणार आहे ती मातीच मुळात पाहत नाही. वास्तुशास्त्र सांगते भूमी समजल्याशिवाय वास्तू समजत नाही. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग सुद्धा हेच सांगते. सॉइल टेस्टिंग शिवाय सुरक्षित बांधकाम शक्य नाही. म्हणून पुढच्या वेळी प्लॉट खरेदी करताना फक्त दिशाच बघू नका, मातीला देखील समजून घ्या. कारण कदाचित तुमच्या घराचे सर्वात मोठे रहस्य भिंतीमध्ये नाही तर त्या घराखालील जमिनीत दडलेले असते. मी तुम्हाला घाबरवण्यासाठी आलेलो नाही, तर निसर्गाच्या त्या गूढ रहस्यमय शक्ती समजावून सांगण्यासाठी आलेलो आहे, ज्या आपल्या ऋषींनी हजारो वर्षापूर्वीच ओळखल्या होत्या. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.